आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले मनुस्मृतीचे दहन। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय। त्यावरून राज्यावरील विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झालेत। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती प्रकरणावरून थेट महाडमधील ऐतिहासिक चौदार तळ्यावर जाऊन आंदोलन केले। या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली आहे। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेश बोरगावकर, प्रशांत माळी, स्वप्नील रोकडे, संदीप देसाई आदी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जातींमध्ये भेद वाढवणारे आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभेतर्फे आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो की विद्यार्थ्यांच्या मेंदूमध्ये चांगले विचार टाकण्याऐवजी हे मनुस्मृतीचे घाणेरडे विचार त्या काळात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली आणि ही परत ही घाणेरडी संस्कृती ही विद्यार्थ्यांच्या मेंदूत टाकता याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर निषेध करतो। आणि आव्हाड साहेबांच्या कडून जी काही नजर चुकी झाली ही आव्हाड साहेबांनी ही माफी मागितलेली, पण भारतीय जनता पार्टीचे काही बांडगुळं हे फक्त विरोधाला विरोध करत आहे। जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यागिरी यांनी सावित्रीबाई महात्मा फुलेचा अपमान केला, चंद्रकांत पाटलांनी बाबासाहेबांचा अपमान केला, तेव्हा यांनी आंदोलन केले नाही आणि मनुस्मृतीचा हा विषय लपवण्यासाठी आव्हाड साहेबांना टार्गेट करतात। त्यामुळे भाजपवाल्यांचा आणि महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। काल जितेंद्र आव्हाड साहेबांकडून अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती अभ्यासक्रमात येऊ नये म्हणून जे आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनामध्ये आमचा सर्वांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे। काल जी काय घटना घडली त्या घटनेबद्दल स्वतः आव्हाड साहेबांनी ताबडतोब माफी मागितली। जी घटना घडली त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा मनोय विचारांचा ते नेहमी धिक्कार करत राहतील आणि त्यांना आमचा नेहमी पाठिंबा राहील या गोष्टीसाठी। 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला। 25 डिसेंबरला मनुस्मृती जाळली आणि आज महाराष्ट्र सरकार या देशातलं संविधान बदलण्याच्या प्रयत्नाला खतपाणी घालण्यासाठी मनुस्मृती, भगवद्गीता यासारख्या अभ्यासक्रमांमध्ये आणण्याचा आणि तरुणांची, लहान मुलांची डोकी भडकवण्याचं काम षडयंत्र हे जे रचत आहेत या षडयंत्राला आमचा विरोध आहे। त्याचा एक भाग म्हणून संपूर्ण देशभर अतिशय विद्वेष पसरलेला आहे। या सरकारच्या विरोधात ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा एक स्तुत्य प्रयत्न आमचे नेते, विचारी कार्यकर्ते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आयुष्य ज्यांनी वाहून घेतलं आहे असे माजी नामदार जितेंद्रजी आव्हाड यांच्या हातून ज्या नजरचुकीनं त्यांच्या हातात काही बदमाशांनी तो फोटो आयत्या वेळेला दिला आणि तो त्यांनी फाडला, अशा प्रकारची ही मनुवादी वृत्ती ही सर्वत्र पसरलेली आहे। आजसुद्धा इथं 4-2 जर आढळले तर मला गैर वाटणार नाही। अशा प्रकारचं एवढं विद्वेषी वातावरण या देशामधला जो RSSचा प्रमुख आहे, RSSचा प्रमुख हे सांगतो की आमच्या वाडवडिलांनी जो जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर विद्वेष पसरला, अन्याय केला, त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची पिलावळ आज मनुस्मृतीचं समर्थन करायला आली आहे याचा आम्ही निषेध करतो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।